गावातील मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य, नागरिक त्रस्त. लोहारा येथील चित्र. तालुक्यातील ग्राम लोहारा फाटा ते जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळेपर्यंत रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य पसरले असून रस्त्यालगत अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिक त्रस्त असून मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येत आहे. तर या बाबतीत संबंधित प्रशासनाचा मनमानी कारभार असल्याचा नागरिकांचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय. रस्त्यावर शालेय विद्यार्थ्यांची ये-जा मोठ्या प्रमाणात असल्याने रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे घाण पाणी साचून राहते. परिणामी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमुळे खड्ड्यातील घाण पाणी शालेय विद्यार्थ्यांच्या अंगावर उडत असल्याने शालेय पोशाख खराब होतात. गावापासून ते लोहारा फाटापर्यंत रस्त्याची दुरावस्था झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या बाबतीत संबंधित अधिकारी लक्ष देण्यास तयार नसल्याचं बोललं जात आहे. गावातील मुख्य रस्त्यावर गटारे तुंबल्यामुळे सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. रस्त्यात पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे व खड्ड्यात साचत असलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे रस्त्याला अक्षरशः नाल्याचं स्वरूप आलंय. लोहारा येथे मुख्य ठिकाणी बाजार भरतो, त्यामुळे शाळा कॉलेजला जाणारे विद्यार्थी, कर्मचारी, गावातील नागरिक, कामगार, व्यावसायिक या सर्वांची या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. लहान वाहन चालवताना देखील चालक यांना तारेवरची कसरत करावी लागते. सांडपाण्याच्या दुर्गंधीयुक्त व डासांची उत्पत्ती अधिक वाढल्याने गावात रोगराई पसरण्याची, त्याचबरोबर रस्त्यात पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्यात पडलेले मोठमोठे खड्डे बुजवावेत, नाहीतर नवीन रस्ता बांधून द्यावे, नालीचे बांधकाम करण्यात यावी अशी मागणी वाहनधारकांसह प्रवासी व नागरिकांकडून करण्यात येते. सत्यशोधक न्यूज चॅनल करिता राजकुमार चिंचोळकर, बाळापूर तालुका प्रतिनिधी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.